आता कलिंगडचा सीझन चालू झाला आहे आणि गावाकडे कलिंगड तर भरपूर आहेत. तर कलिंगडपासून आहे ना आम्ही बनवतोय बर्फाचा गोळा. कसा बनवतोय ते तुम्हाला दाखवतोय, चला या. कलिंगड आणला होता आणि त्याला असे स्लाइसमध्ये कापून घेतलेत. छोटे छोटे तुकडे केलेत. थोडेसे जाडसर ठेवायचे. हे बघा ही साईज बघा ही एवढे. तर असे जाड ठेवायचे. हे सगळे आहेत ना एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित लाईनीतच लावून ठेवायचे आहेत एकावर एक. आणि फ्रीझरमध्ये आहे ना डीप फ्रीज करायला ठेवून द्यायचं. ही नाही म्हटलं तरी एक 24 तासासाठी तरी ठेवून द्यायचं. जेवढं जास्त कडक होईल तेवढं त्याला स्ट्रक्चर जास्त चांगलं आहे. तर आपण आहे ना इथे कलिंगड ठेवलं होतं फ्रीझरला आणि तो चांगला कडक झालाय, बर्फ झालाय बघा. आवाज बघा कसा आहे. तर आपण आहे ना आता याला त्याचे बारीक बारीक चुरा करून घ्यायचा आहे. म्हणजे किसणीवरती आहे ना त्याला बारीक करून घ्यायचं आहे. आवाज बघा कसा येतो. आणि जेवढं जास्त करता येईल ना तेवढं जास्त करायचं आहे. आणि तुम्हाला जेवढे बाऊल बनवायचे आहेत तेवढे बाऊल तुम्ही बनवून घ्या. म्हणजे कसं माहिती आहे कलिंगडला थोडं जास्त कडक केल्यामुळे ते पाणी फ्रीज झालं आहे आणि त्याचं आता रूपांतर बर्फामध्ये झालं. सगळं आहे ना स्टेप बाय स्टेप आपण असं बारीक करून घेऊ. म्हणजे आपल्याला जास्त वेळ वेटिंगवर ठेवून नाही जमणार, कारण ते बर्फ आहे ना झाल्यावरती पाण्यात रूपांतर होतं. एक नंबर वाटतंय. बर्फाचा गोळा, ओरिजिनल कलिंगडचा बर्फाचा गोळा बनवतो आणि हे आपण डाबरचं हानी घेतलंय आणि त्याच्यावरती तुम्हाला हे फक्त असं एक जेवढं तुम्हाला पाहिजे ना तेवढं. ऑलरेडी कलिंगड आहे ना गोडच आहे, पण आपण ते बर्फाचा गोळा असतो त्यावेळेस नाही का ते टाकतात साखरेचा पाक. ॲक्च्युली मध असला पाहिजे, म्हणजे बघा भारी वाटतंय ना. तर जास्त काय ॲड नाही केलं आणि फायनली आपले बर्फाचे गोळे तयार झालेले आहेत. इकडे जर बघाल ना एक नंबर आलाय आणि तोंडाला पाणी सुटले आमच्या. आता सगळं टेस्ट करून बघा. तुम्हाला पण जर असं जर का बनवायचं असेल ना घरी, इझी आहे काय नाही. आणि खाऊन बघायचं. आता दाखवत नाही, मी खाऊन बघतो. एक नंबर भन्नाट मधाचा स्ट्रक्चर आला ना एक नंबर गोड झालाय बघा. फुल ऑन